सोनिया तू अजून झोपला नाही बाई? नाही. अरे केवढी रात्र झाली आणि किती वेळ झालाय, जा जाऊन झोप. नाही अगं तिथे मला काय झोपच लागना झाली. जा म्हटलं ना. नाही नाही. हे दीदी आपण भूताचा पिक्चर बघायचा का? चल ना आपण भूताचा पिक्चर बघू. अगं चल की दीदी. अगं नाही का आपण मागं एकदा बघितल्याला बघ रातचा असा. अगं लय मजा येते बघ. तुला आठवण ना होय? मी तुला गोष्ट सांगतो आता. कोणा मोठं मोठं घर असतं, आपलं घर आहे का नाही तसंच. तर भाई असं मोठं घर असतं, तिथे एक माणूस राहत असतो. मग त्या माणसावर अजून लय पण माणसं असतात. मग तो काय करतो, त्या समद्या माणसासनी बघतो आणि एक दिवशी का नाही, म्हणजे एक दिवशी नाही, हळू समद्यासनी मारून टाकतो. आणि काय करतो, कुणाला तिकडे फेकतो तो कोणाला इकडे फेकतो. कोण तर घावतच नाही नंतर ना. आणि काय होतं, एक बोर्ड आहे का नाही घरातच लपून ठेवतो पुरून आणि नंतर न काय होतं, तो पण तिथनं निघून जातो. आणि मग का नाही एक कुठली तरी बाहेरचीच माणसं येतात राहिलं तिकडं, आणि ती पण लई दिवस राहतात 4-5 महिने. आणि एक बारकी पोरगी असते, खेळत अशी नाचत तिकडे जाते त्या खोलीत. आणि जिथं ती पुरलेली असते का नाही तिथं जाते ती बराबर पोरगी. आणि का नाही नंतर ना ते भूत येतं घाबरले ना मी. जा जाऊन झोप. टिंपे अगं काय झालं ओरडायला? पुढे काय नाही. बघ ना मम्मी, यो भूताच्या गोष्टी सांगून मला घाबरवतोय. टोन्या अरे तुझ्या उरावर भूत बसलाय काय? हा अशाच भूताच्या गोष्टी करतो आणि रातच्या वाकळा ओल्या करतोय. थांब जरा बघतीस तुझ्याकडं. आणि काय ग तू का जागी आहेस अजून? झोपा येईन वाटतं. जाते. आणि लवकर झोपायचं, ते मोबाईल बाजूला ठेवायचं आधी सांगते. नाही खेळत, पण पहिले ह्याला घेऊन जातो. टोन्या चल आता आत्यांना त्रास देऊ नको, आमच्या इथं झोप म्हण. चल नको. चल डिंपे उठतेस ना? वय हा जाते. लवकर झोप. जाती का आता? वय जाते की. काही करून आज रात्री रूपाची डेड बॉडी तू तिथून लपवायची. टिप्पल तुला हे करावंच लागेल. हे बघ मी कसाही सुटू शकतो. वाड्यातली माणसं अडकतील. आता सगळे झोपले. हातोडा घेते आणि डॉक्टरांनी सांगितलेलं काम करून येते. इथं काय करतोय? अजून झोपलं कसं काय नाही? हा यानं दरवाजा लावला, लाईट बी बंद केली, म्हणजे हा झोपायलाच गेला असणार आहे. मी आता माझ्या कामाला जाते आणि काम पूर्ण करून घेते.
शिखरे, शिखरे. येस मॅडम. देवी सिंगची जेलमध्ये काय खबर? कसा वागतो तिथे? मॅडम, मोरे साहेबांशी माझं बोलणं झालं. तिथेही त्याची ड्रामेबाजी तशीच सुरू आहे. पेशंटला मी चेक करतो, मला परमिशन द्या, कैद्यांना माणसाप्रमाणे वागवा, मला जेवायला चांगलं द्या, मच्छर आहेत म्हणून मला मच्छरदाणी द्या, पुस्तकं द्या. बडा शातीर दिमाग वाला इंसान आहे. आता तिथल्या लोकांवर इम्प्रेशन जमवतोय. हीच बुद्धी जर चांगल्या कामासाठी वापरली असती तर देवी सिंगवर ही वेळ आली नसती. मॅडम, मला वाटतंय त्याच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी झालं असणार, ज्यामुळे तो ह्या मार्गाला वळला असेल. पण आपल्याला ते शोधून काढावं लागेल. आर्याने प्रयत्न केला होता त्याचा भूतकाळ काढायचा, पण त्याने खोटी स्टोरी ऐकवली. त्या सगळ्या गोष्टी बनवून ठेवलेत. असो, और कितने दिन झूठ बोलेगा वो? जेलमध्ये भले भले बोलतात, हा नक्की गुन्हा कबूल करेल. उसी में उसकी भलाई आहे. नाहीतर मार खाऊन खाऊन बॉडी कामातून जाईल त्याची. मॅडम, लय तुम्ही हाणलाय त्याला. त्याची लायकीच ती आहे. मला तर आत्ताही इच्छा होते की जेलमध्ये जाऊन अजून फोडून काढा त्याला, पण कायद्याने हात बांधलेत. असो, मी निघते. काय लागलं तर कळवा मला. मॅडम, आपण वाड्याची झडती घेणार होतो. हो, उद्या घेऊया. तुम्ही परमिशन काढून ठेवा. वाड्यात तोडफोड करायची गरज पडली तर परमिशनसाठी काम थांबता कामा नये. हो मॅडम. हॅलो, कातळवाडी पोलीस स्टेशन, शिखरे बोलतोय. मी गावातच बोलतोय. वाड्याच्या बाजूला माझं घर आहे. तुम्ही वाडा सील करून गेलाय, पण वाड्यात जोर जोरात आवाज येतात. काय? कसले आवाज येत आहेत? कोणतरी काहीतरी खणतंय किंवा काहीतरी तोडतंय. बरं बरं, ठीक आहे. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. हा, बोला शिखरे. मॅडम, गावातून फोन आला होता. वाड्यातून कसले तरी खणण्याचे आवाज येत आहेत. काय? देवी सिंग तर जेलमध्ये आहे. मग तिथे कोण गेला असेल? तुम्ही लगेच पोचा, मी आलेच. हो मॅडम. आता माझं काय खरं नाही. या डॉक्टरांमुळे मी पण अडकणार आता.
म्हणजे इथे बॉडी आहे हे कुणाला तरी माहित होतं. शिकरे तुम्ही मागे बघा, तुम्ही पुढे जा. तो पडता कामा नये, जा शोधा लवकर. येस मॅडम. काय झालं? नाही मॅडम, कोणीच नाहीये. मागे बघितला? नाही मॅडम, कोणीच नाही. कसं शक्य आहे? देवी सिंग, तुझी एवढी हिंमत? मला सील केला असतानाही पुरावे नष्ट करायचा प्रयत्न केलास. सोडणार नाही मी तुला. शिकरे एक काम करा, सगळं पोस्टमॉर्टमला पाठवा आणि नीट चेक करा. आपल्याला नक्कीच काही ना काही पुरावा सापडेल. येस मॅडम. दिव्या मॅडम, तुम्ही एवढ्या रात्री इथे? मॅडम, अहो का त्रास देता तुम्ही मला? हा तर इथे आहे, मग वाड्यात कोण गेलं होतं? काय बी म्हणा, डॉक्टर जेलमध्ये गेल्यापासून ना माझी भूकच मेली. मारे बी तसंच झाले. अरे हे काय? अरे मला तर खाऊ द्या की. माझ्यापासून तर तुम्हीच खाताय. आत्या, अगं तू 28 पुऱ्या खाल्ल्या आणि मामा तुम्ही 30. नाही नाही नाही, 32 पुरी चालू आहे तुमची. हा, मला पण वाईज खाऊन देत की. अरे टोन्या, तुला लाज वाटते का? असं कुणाचं अन्न काढू नये. अगं मग आम्हाला पण खाऊन दे की. असं कुणाला उपाशी पण ठेवायचं नसतं. हा, तुझ्या आईकडून हे की तुझं काय हात धरल्यात का? आता माझ्या मम्मीला सांगतो. चल. ए मम्मी, काय असेल तर अन्न नाश्त्याला. समजे तर हीच खाते ती दोघं पण. काय र, काय झालं? अरे आता तर प्लेट दिली होती की. अगं बघ की, समजा यांनी संपवलं. ए, मग भूक लागली तर खायला नको का? होय ना? डिंपल कशी आली नाही अजून नाश्त्याला? दीदी नाही आली अजून. हे मम्मी अगं जाऊन दे ना, झोपली असेल ती. नाही 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 नाही, ती माझ्या तोंडावर का नाही रोज पाणी मारती आणि मगच मला उठवती. आज तिच्या अंगावाकी 5 दिवस रिकामी करतो. तू इथेच थांब, मी आलोच. टोन्या नग, तू बस आणि नाश्ता कर. अरे तो नाश्ता संपला तर परत मला सांगायचं नाही बरं का? नाही नाही नाही, बसतो की लगेच. हा. अरे आतनं घेऊन ये. मीच वय जातो का आता? जातो. ए, धर ही प्लेट घेऊन जा आणि मला अजून 2 आण. मी नाही आणणार. डिंपल काल रातच्याला एवढी घाबरली होती, पण ती अक्का म्हणल्या तसं खरंच तिच्या उरावर काय बसलं बिसलं तर नसल ना? डिंपल, ए डिंपल, आले. अगं दरवाजा उघड. वय, काय ग, काय झालं? कुठं काय नाही झालं. काय नाही. अगं एवढी का दचकलीस? हा, एवढा वेळ झोपलीस आज? एवढा उशीर तर तू कधी झोपत नाहीस. अगं ते काल रातच्याला झोप नाही ना झाली.
म्हणून आता लेट झालं. ती बघितलं म्या. काय बघितलं? अगं हीच की रातच्याला कसला तर आवाज आला म्हणून मी बाहेर येऊन बघितलं तर तू पडदिशी आत आली. कुठे गेली होती? डिंपल कुठे गेली होती? अगं मम्मी, मी सांगितलं ना, मला ना झोपच येत नव्हती. मम्मी बाहेर थोडं चालत होती, पण नेमकं ती फांदी पडली आणि जोरात आवाज झाला. मम्मी घाबरली आणि आली आतमध्ये. एवढंच ना? बया मला वाटलं. काय काय वाटलं? काय नाही, सोडून देते विषय. हा तू ठीक आहेस ना? वय मी बरी हाय. मंगलवाहिनी, बाबरेदा. या बया ही दोघं कशाला आले? तू आवरून घे, मी येते बघून. वय हा. मी पण येते. हा ये लवकर. हो मंगलवाहिनी. भजनाम्या काय रे, काय झालं एवढ्या सकाळी सकाळी आलात? सांगतो, बातमी तशी आहे म्हणून आलोय. तुम्ही जरा बसून घ्या कुठेतरी. मंगलवाहिनी, तुम्ही जरा डिंपल, मंगलवाहिनी जरा आधार दे. काय झालं? कोण गेलं का काय? अगं मी सोडली तर कोण आहे ग तुझा? एवढा भोंगा पसरलाय. ए आत्या, अगं आजी मराठी तरी वेळेस वाट बघ की, आधीच कुठं रडतीयस? अरे मूड द्या, तू कार माझी मरायची वाट बघतोस? त्या कंपाऊंडरला आहे ना फाशीवर लटकावल्याशिवाय मी मरणार नाही. बजा सांग रे काय झालंय? नाम्या, तूच सांग. नाही तूच सांग. अरे सांग की तू. नाही तू सांग. सांग म्हटलं तरी. अरे तू सांग तर. अरे आता मुडद्यानं सांगताय का नाही का देऊ बाहेर हाकलून? नाही तर तुमचं तू सांग मी सांगतो माणसाचा जीव जायचा. आल्या का? नुसतं माझ्याकडे बघून लोकांनी कळतं काय घटना घडली ती. आणि कधी कधी मी बोलतो आणि मग घटना घडती. हा काय करा म्हणजे वय ना, मग तुम्हीच सांगा काय घडलंय ते. लगा आताशी व्हायची नाश्ता केलाय, लगेच डोसकं नाही चालायचं. आता मला माहिती असतं तर दुसऱ्या मिनिटात तुला सांगितलं असतं की. आता तूच सांग बरं काय झालंय ते. भाऊजी सांगा की काय झालंय? वाड्यात सांगाडा सापडला. काय सांगतोस? अगं सर्वाजे वाड्यात सांगाडा सापडलाय. सांगाडा काल वाड्यात कोणतरी खणत होतं रात्री. शेजाऱ्या पाजाऱ्यांना आवाज आला म्हणून ते पोलिसांना बोलवायला गेले. पोलीस आले तेव्हा तर खणणारा पळून गेला. तेव्हा पोलिसांना सांगाडा सापडलाय वाड्यात. या बाजूवाल्यासनी काय काम धंदा नसत्यात वाटतं. हे मम्मी, मी वाड्यात जाऊन सांगाडा बघून येऊ का? अगं मी सांगाडाच नाही बघितला. थांब, मी लगेच येतो. काय ग मंगले, वाड्याचा हिस्सा मला नको म्हणून तू तर नाही ना तिथं काय ठेवलं बिवलं. पण तुला सांगते, काय बी सापडू दे, सांगाड सापडू दे, नाही तर अजून काय सापडू दे, पण वाड्याचा हिस्सा मी घेणार म्हणजे घेणारच. हा झिलं बघा कुणाला कशाचं बुडकीला केसाचं. इथं वाड्यात काय घडतंय आणि तुझं काय चाललंय ग? मला माहितच होत की वाड्यात काय तरी सापडणार. बाबू, ए बाबू, त्या मॅडमला फोन लाव आणि वाड्याची झडती घ्या म्हणा. नक्की आत काय नाही काहीतरी सापडाल. आवाज ते काय बोलताय तुमचं? तुम्हाला तर कळतंय का? नाही नाही मंगलवाहिनी, बोलू द्या सर्वाजीला. तिला लय बोलायची हौस आहे ना, बोलू द्या. पण हे सर्वाजी, वारा तुझ्या नावावर हे लक्षात ठेव. पोलीस आले का नाही तुलाच पकडून घेऊन जातील. मग बसू नको रडत. काय हे माझ्या ध्यानातच नाही आलं ग. आता काय करायचं?